नमस्कार. काजस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला हे चिकाचं दूध नसताना खरवस खायची इच्छा होते का? तर ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. आज आपण चिकाचं दूध किंवा साधं दूध न वापरता खरवस कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि तेही मँगो फ्लेवरमध्ये. खूप छान अशी रेसिपी आहे. एकदम खरवसासारखी चव लागते, पण आपण याच्यामध्ये आंबा वापरलेला आहे, त्यामुळे याच्यामध्ये थोडीशी आंब्याची चवही येते आणि हा मँगो फ्लेवरचा खरवसही चवीला अप्रतिम लागतो. एकदा जरूर करून पहा. चला तर मग वेळ न घालवता आपल्या या छानशा रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी थोडी जरी आवडली तर रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा. इथे मी दही घेतलेलं आहे. हे घरी लावलेलंच दही आहे. अर्धा लिटर दुधापासून हे दही मी लावलेलं आहे. तुम्ही घरचं दही वापरा किंवा विकतचं वापरलं तरीही चालेल. या दह्यामधलं आपल्याला पाणी नितळण्यासाठी ठेवायचं आहे. यासाठी एका भांड्यावरती इथे मी चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि याच्यावरती आपल्याला एक सुती कपडा अंथरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि याच्यावरती आता आपल्याला हे दही ओतून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने सगळं कापड वरती असं फोल्ड करून याच्यावरती आपल्याला काहीतरी जाड आहे ना वस्तू ठेवायची आहे किंवा असंच तुम्ही टांगून ठेवलं ना तरीही चालेल. याच्यातलं पाणी निथळायला आता सुरुवात झालेली आहे. याच्यावरती हे ठेवून देऊयात आणि साईडला ठेवून देऊयात. हे तुम्ही आदल्या दिवशी रात्री हीट करून घेऊ शकता किंवा 4 ते 5 तासासाठी ठेवलं ना तरीही चालेल. पण याच्यातलं पाणी आहे ना ते पूर्णपणे निथळलं गेलं पाहिजे. याच्यामध्ये पाणी अजिबात राहिलं गेलं नाही पाहिजे. इथे मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आपल्याला आता मँगोची प्युरी करून घ्यायची आहे. यासाठी मी ते एका आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर काढून घेऊयात. आंबा कितपत गोड आहे या अंदाजानुसार आपल्याला इथे साखर घालायची आहे. इथे मी 2 चमचे साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्ती करू शकता. त्यासोबत 2 मोठे चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही घालायचं नाही. पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. तुम्हाला हवे असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल. आणि त्यासोबत आपण हे आता घट्ट दही बनवून घेतलेलं आहे ना ते घालायचं आहे. तुम्ही बघू शकता हे कितपत घट्ट झालेलं आहे. याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे काहीही राहिलेलं नाही. हे आता आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी गुठळ्या राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी-गुठळ्या राहिलेल्या नाहीत. व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे. अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालं पाहिजे. हे मिश्रण आता आपल्याला या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे. इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे. डब्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल ना तर तुम्ही बटर पेपरसुद्धा खाली टाकून घेऊ शकता. इथे मी या डब्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि सगळीकडे व्यवस्थित असं हे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे चमच्याने एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला डब्बा 2 ते 3 वेळा छान असा टॅप करून घ्यायचा आहे. आणि लगेचच आता आपण हे वाफवण्यासाठी ठेवून देऊयात. यासाठी गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी मी आधीच गरम करायला ठेवून दिलं होतं. पाण्याला उकळी आलेली आहे. गॅस मी कमी केलेला आहे. आतमध्ये पातेल्याच्या एक स्टँड ठेवलेला आहे. याच्यावरती आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे आणि या डब्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि पातेल्यावरती वरून आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवरती 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे किंवा व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. 20 मिनिटं झाल्यानंतर एकदा चेक करा की व्यवस्थित शिजलं की नाही. हाताला जर मिश्रण चिकटलं नाही ना तर समजून जायचं की हे व्यवस्थित शिजलेलं आहे. पण जर नसेल शिजलं ना तर अजून 5 मिनिटं ठेवून व्यवस्थित असं शिजवून घ्या. इथे आता 25 मिनिटं झालेलं आहे. हे आता आपण चेक करून घेऊयात. 20 मिनिटं झाल्यानंतर एकदा मी चेक केलं होतं पण ते व्यवस्थित शिजलं नव्हतं. यासाठी मी अजून 5 मिनिटं ठेवून शिजवून घेतलेलं आहे. इथे आता तुम्ही बघू शकता सुरी एकदम क्लीन आलेली आहे. अजिबात याला काहीही चिकटलेलं नाही. व्यवस्थित असं शिजलेलं आहे. गॅस बंद करूयात आणि खाली उतरवून घेऊयात आणि लगेचच आपल्याला हे डब्यामधून बाहेर काढून घ्यायचं आहे. म्हणजे लगेचच व्यवस्थित असं हे निघालं जातं. सुरीने थोड्याशा कडा आहेत ना त्या याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे डब्यातून बाहेर काढून घ्यायचं आहे.
तुम्ही ते बघू शकता किती मस्त असं हे तयार झालेलं आहे आणि व्यवस्थित निघालेलं आहे. अजिबात डब्याला वगैरे काहीही चिकटलेलं नाही. एकदम मस्त दिसत आहे ना. वरून थोडेसे इथे मी पिस्त्याचे काप घालत आहे. तुम्हाला हवे असतील तर घाला, नाही घातले ना तरीही चालेल. मस्त असा आपला हा मँगो फ्लेवरचा खरबस इथे तयार झालेला आहे. एकदम मऊ लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणार असा हा तयार होतो. इथे मी तुम्हाला हा कटही करून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता किती छान हा कटही होत आहे. एकदम मस्त आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर आंबा टाकायचा नसेल ना तर नाही टाकला ना तरीही चालेल. असंच तुम्ही बनवू शकता. असाही चवीला हा अप्रतिम लागतो. अगदी खरवसासारखा लागतो. एकदा नक्की करून पहा आणि हा तुम्ही असाच खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही खाऊ शकता. एकदम मस्त लागतो. जरूर करून पहा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर रेसिपीसाठी एक लाईक आणि ही रेसिपी सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.